तथापि जीवनात निर्माण होणाऱ्या असंख्य समस्या आहेत. आज सुद्धा आपण असंख्य समस्या घेऊन आलात. मुलं हट्टपणा करण्यापासून शैक्षणिक समस्या आहे, अभ्यास करत नाही, नोकऱ्या मिळत नाही, विवाह जमत नाही, अपत्य होत नाही, घरकुलं बांधणं होत नाही, शेती, उद्योग, व्यवसाय, व्यापार, आजारपण, या साऱ्या बाबी सुमारे डझनभर प्रश्न आहे. हे डझनभर प्रश्न तुम्हाला 12 महिन्यात तुम्हाला अगदी भविष्यकाळात निर्मळ मनानं आयुष्यभर कुठलेही प्रश्न निर्माण होणार नाही अशी एक उपाययोजना आहे. रोज तुम्ही 11 माळा जप लिहून काढा. वहीवर एक वही घ्या, अनेक वह्या लागतील, आणि हो हो म्हणता वर्षभरात जर तुम्ही 12 लाख जप स्वामींचा केला, एकही समस्या तुमच्या कुटुंबात तुम्हाला भेडसावणार नाही, वेळेचं बंधन नाही. म्हणून तुम्ही दिवसभरात स्वामींचा जप लिहायला लागा. पुण्या मुंबईसारख्या महानगरांमध्ये बऱ्याच सेवेकऱ्यांचे जप 6 लक्षाच्या पुढे लिहून झाले. ते म्हणे आता याचं 12 लक्ष झाल्यावर काय करायचं? मग तर सांगतो 12 लक्ष झालं. ज्या दिवशी तुमचा जप 12 लक्ष पूर्ण होईल त्या दिवशी त्या साऱ्या वह्या आपण गाणगापूरला पाठवणार आहोत, पिठापूरला पाठवणार आहोत, वाडीला पाठवणार आहोत. दक्षिणेमध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये जप लिहिण्याची पद्धत आहे पूर्वापार अनेक युगांपासून. म्हणून दक्षिणेतले लोक आपल्यापेक्षा हुशार आणि आध्यात्मिक आहेत. ते आपल्यापेक्षा पुढे आहेत, मागे नाहीत अध्यात्मामध्ये, पावित्र्याबाबत, सर्व बाबत. दक्षिणेतली तुम्ही मंदिरं बघा आणि आपल्याकडची बघा, तो फरक तुम्हाला जाणवेल. तपशील न बोल. वेळेला विराम करण्यापूर्वी या साऱ्या बाबी सहानुभूतीपूर्वक आपण या चर्चा करून सर्वांपर्यंत हा सांगावा पाठवा की बाबा तू रोज 11 माळा श्री स्वामी समर्थ जप लिहून बघ, पंचमहायज्ञ करून बघ, तू शाकाहारी राहून बघ, तुझी काय नुकसान होते बघ. मला वाटतं फायदाच होईल, नुकसान होणार नाही. म्हणून या साऱ्या बाबी महाराज हे कलियुगाचे चालक, पालक, मालक सर्व आहेत. झाडाची पानंसुद्धा त्यांच्या आज्ञेवातून हलत नाही. म्हणून जन्मजन्मांतरीचे शाप, ताप, दैन्य, दुःख, उपद्रव, संकट, पुनर्जन्म, प्रारब्ध यावर मात फक्त स्वामी करतात. म्हणून आगामी प्रारब्धावर मात करण्याचं सामर्थ्य भागवत ग्रंथात आहे. आणि आपणाला एक सुवार्ता सांगायला हरकत नाही. आपण आगामी 5 जून ते 12 जून अखंड जप यज्ञ नामसप्ताह भागवताचा गुरुपीठावर घेणार आहोत. आमच्या प्रशासकीय प्रतिनिधींकडे आपली आजपासून नाव नोंदणी करावी. ज्यांना भागवतात भाग घ्यायचा आहे त्यांनी आजपासून नावं द्यावी. गुरुपीठावर त्यांना राहण्याची, थांबण्याची, भोजनाची, नाशिककरांना जाऊन येऊन करण्याची, जवळच्या केंद्रांना जाऊन येऊन करण्याची ही नामी संधी उपलब्ध आहे. त्यांनी आत्तापासून त्वरा केलं तर वेळेवर धावपळ होणार नाही. म्हणून आपण 5 जून ते 12 जून अधिक महिना पुरुषोत्तम मास आहे. आणि या पुरुषोत्तम मासामध्ये दर 3 वर्षानं पुरुषोत्तम मास येतो. आणि भगवान विष्णूंना आवडणारं आपूपदान ते त्यांना अधिक प्रिय आहे. 33 अनारसे भगवान विष्णूंना अर्पण करणं म्हणजे अनेक प्रकारची ऋणमुक्ती, त्याची पावती तुम्हाला 7 दिवसात मिळणार आहे. म्हणून आपण पुरुषोत्तम मासात भागवताचं अत्यंत मौलिक असे विचार भागवत ग्रंथातून आपणाला श्रवण करण्याला, ऐकण्याला एक नामी संधी मिळणार आहे. म्हणून त्याचा आपण कृपया लाभ घ्यावा हे कळकळीचं आव्हान. इतरत्र कुठेही भागवत सप्ताह होणार नाही. अनेक जणांना वाटतं की मथुरेला व्हावा, वृंदावनला व्हावा, द्वारकेला व्हावा, रामेश्वरला व्हावा.
नैमिषारण्यात व्हावा. परंतु देशात युद्धजन्य स्थिती आहे आणि उन्हाळा दुष्काळ प्रखर आहे, म्हणून आपण या साऱ्या गोष्टी धावपळ करत बसू नका. आपल्या होम ग्राउंडवर आपणाला जास्त वेळ सेवा करण्याची नामी संधी या कार्यानं दिलेली आहे. त्याचा आपण लाभ घ्यावा, असा संवाद आपण साधावा. काही चुकी